एमपी प्लॅन अंतर्गत जे रस्त्यामध्ये बाधित होणारे इमारत, जे अनाधिकृतपणे बांधकाम केलेला इमारत, तुम्हाला सर्वांना दोन गोष्टी समजून घ्यायच्या. एक, अतिक्रमण. अतिक्रमण म्हणजे की सरकारी जागेमध्ये, म्हणजे तुमच्या मालमत्ताच नाही, देवस्थानाची किंवा वकफची किंवा सरकारची, त्या सर्व जमिनीमध्ये अनाधिकृतपणे बांधकाम केले, म्हणजे तुम्ही बांधकाम, सरकारी जमीन, वकफ जमीन, देवस्थान जमीन, याच्यामध्ये केलेलं बांधकाम म्हणजे अतिक्रमण. ते तरी 100% तोडायला पाहिजे. तो रस्त्यामध्ये येतो किंवा रस्त्यामध्ये येत नाही. बरेच वेळा मुस्लिम समाज मोठा व्हावा किंवा देवस्थान व्यवस्थित चालावा म्हणून त्या कालावधीमध्ये दानशूर व्यक्तिमत्वांनी त्या देवस्थानाला किंवा मस्जिदच्या नावाने जमीन दान केलं. परंतु दुर्दैवाने काही लोकांनी त्याला काबीज करून त्याचा स्वतःची मालमत्ता सारखा वागून दोन्ही धार्मिक स्थळांची ते विल्ले म्हणजे काय म्हणतात वाट लावून विकली. आणि मग कोणी बळी पडून त्याचं काही झालं तर त्या ठिकाणचे तर आम्ही 100% काढणार, रस्त्यामध्ये असेल किंवा नसेल. जे रस्त्यामध्ये नसेल, की वकफ बोर्डची काल चेअरमॅन साहेबांची बैठक झाली, भेटले आम्हाला, आणि आम्ही त्यांना विनंती केली की बरेच गरीब समाज पण असतात आणि ते वकफ बोर्ड जमिनीमध्ये असणार, त्या लोकांना गुंठेवारी कशी करायची किंवा त्यांना रेग्युलराइज कशी करायची. जर तुम्ही NOC देत असाल, संबंधित व्यक्ती जरी देवस्थानाची असेल किंवा मस्जिदची असेल, त्या ठिकाणी बांधकाम परवानगी महापालिकेचा, लोकल अथॉरिटीचा घेणे 100% बंधनकारक. तो ते तरी आहे अतिक्रमण. दुसरा, अनाधिकृत बांधकाम. अनाधिकृत बांधकाम म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्ड तुमची, 7/12 तुमची, परंतु तुम्ही परवानगी घेतलीच नाही ना ग्रामपंचायतीचा. त्यावेळेला ग्रामपंचायत असताना सुद्धा काही अधिकार ग्रामपंचायतीला गावठाण पुरताच अधिकार होता, त्याचा बाहेर कलेक्टरांचा अधिकार होता किंवा तहसीलदारांचा अधिकार होता. ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये सिक्का परमिशन ते सर्व हायकोर्ट सुप्रीम कोर्टने रद्दबातल केलेले आहे. आणि योग्य प्राधिकरणाच्या परवानगी जर घेतले नाही, त्याला आम्ही म्हणतो अनाधिकृत बांधकाम. तुमची जागा जरी असेल, तो अतिक्रमण आणि आता अनाधिकृत बांधकाम या दोन्ही निष्कासित करण्याचा मोहीम आम्ही चालवली. आणि अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमण आम्ही कुठेपर्यंत काढतो आजही, की जिथं आम्ही रेग्युलराइज करूच शकत नाही, म्हणजे नियमानुकूल करूच शकत नाही, अशा सर्व एरियामध्ये आम्ही ते तोडकाम करणार. कोणते तोडला जाणार नाही? ज्या विस्तार प्राधिकरणाच्या परवानगी घेतलेला बांधकामे, जरी तो रस्त्यामध्ये येत असेल, तो आम्ही विस्तार प्रोसिजर केल्याशिवाय तोडत नाही. मस्जिद, कब्रस्तान, मंदिर, त्या सर्व समिती सोबत आम्ही इंडिव्हिज्युअली बसणार. इंडिव्हिज्युअली बसून त्यांनी, हे तुमची गाव आहे, जे कित्येक, तुम्ही युनुसभाई सांगितले, कित्येक वर्षापूर्वी या गोष्टी व्हायला पाहिजे. तुमच्या भागातून अजिंठाला, एल्लोराला जाणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक, उद्योजक, समृद्धी महामार्गावर जाणारे लोक, शहरातील सर्व त्या रस्त्याने जाणार आहे. आणि तो रस्ता मोठा झाला पाहिजे, बिलकुल झाला पाहिजे. तो कसा झाला पाहिजे ते तुम्हीच सांगितले. आता मोबदला त्या गोष्टी, परंतु रिसर
परवानगी घेऊनच बांधकाम करणे. बरेच वेळा मस्जिद मंदिर यांचा त्याला वापर करून त्या अवतीभोवती लोग अनाधिकृत, हाँ जब मंदिर ही नहीं गिरेगा, मस्जिद ही नहीं गिरेगा, हम कोई गिराने वाले नहीं है, हम बनाने वाले हैं. जब आप बोले ना आप खुद कि मस्जिद का मंदिर का सर दुसऱ्या ठिकाणी अन्य ठिकाणी आपण बनवू, ज्यावेळेला आशय बनवायची वेळ आली ना, पहिला जे रक्कम आहे माझ्या पगाराचा एक पगार मी तुम्हाला त्याच्यासाठी देणार. ते विषय वेगळं. आज ते रस्ता मोठा झाला पाहिजे, ते मोठा झाला. तो कसा, ज्या परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या लोकांची आणि ज्या ठिकाणी रहिवासी घर आहे त्याला आम्ही आज अजिबात काही पाडत नाही. परवानगी आहे, अजिबात पाडत नाही. परवानगी घेतलं तर त्याला रितसर प्रक्रिया करूनच पुढील कारवाई करणार. जर परवानगी घेतली नाही, घराची जरी असेल, तो ऑगस्ट 15 नंतर कारवाई करा असे शासनाने माननीय न्यायालयाने सूचना दिलेल्या. जे परवानगी घेतलेले आहे त्या लोकांची काहीच चिंता नाही. जे घर आहेत त्याला ऑगस्ट 15 पर्यंत काहीच चिंता नाही. ते काही आम्ही उद्याच बाहेर व्हा नाही. कोण सांगितलं तुम्हाला? तुम्ही म्हटलं आमच्या गाडी आला, आमच्या गाडीमध्ये काय अनाउन्समेंट होतो रेकॉर्ड करून दाखवा, सर्व घर खाली करा, असं कोणीही आमच्या अधिकारी बोलत नसते. असतील तर सांगा. और 1839 से हमारा परिवार जो है अरसुल गांव में जो है वहाँ पे रहता है. तो वहाँ हमारी वडीलों प्राप्ति जो जमीन बोलते वो हमारे वहाँ पे है. और उसको हमने कंस्ट्रक्शन करके जो है परमिशन जब से महापालिका बनी, जब से फर्स्ट परमिशन में हमारे पास में थी, और वो परमिशन लेके हमने जो है तो वहाँ पे मकान बनाए थे. और वो मकान जो है अभी बीएमसी ने जो जगह एक्वायर किए थे G20 के टाइम पे, तो वो उन्होंने जगह देने के बाद में हमारे को रेडी नेकनर के हिसाब से जो 3 पर जो रेट था वो लोगों ने दिया हमारे को. तो मेरा बोलने का तात्पर्य यह है कि मेरे को नहीं है, जिसकी भी जमीन जिसकी जारी है तो उसको जो है उसका मुआवजा मिलना चाहिए. और दूसरा हमको थोड़ा सा टाइम पीरियड होना चाहिए, क्योंकि तो हमारे किराएदार है वहाँ पे, हॉस्पिटल्स है, तो उनको एक 15 दिन का या महीने का एक अपने ये मिलना चाहिए. और हमारी मंशा ऐसी है कि हमको TDR वगैरह नहीं होते हुए FSI हमको नहीं होना. मेरी नहीं, ये सभी की मांग है कि हमारे को जो है तो उसके बदले ऐसा BEDs के बदले हमारे को पेमेंट किए उसी प्रकार से हमें को पेमेंट करना चाहिए. जय हिंद. साहेब, मी गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला एक बोलतो की विनंती करतो की आम्ही सर्व PR कार्ड धारक आहे आणि ते जुनं गाव ठाणे 400 वर्षापूर्वीचं 500 वर्षापूर्वीचं ते गाव आहे. त्यामुळं आता सध्या 100 घेतलेलं तुम्हाला पाहून आता सध्या जो 100 फुटाचा रोड आहे सध्या नाही 100 फूट झालेलं आहे. त्यापैकी 45 फूटच तो तयार केलेला नाही. 60 फूट अजून जागा आपली तशीच पडलेली खाली. तर माझं म्हणणं आहे की आपण जर टी पॉइंट पासून उड्डाणपूल कधी केला म्हणजे सावंगीपर्यंत, तर आमच्या म्हणजे आपल्याला रुंदीकरण करावं लागायचं नाही, कोणाला मोबदला द्यायची गरज पडणार नाही आणि बांधकाम पण पडणार नाही लोकांचं. कारण हे PR कार्ड झालं ब्रिज टाकला सावंगीपर्यंत तर हे पडणार पण नाही गावाचं म्हणजे, आणि तुम्हाला मोबदला पण द्यायची गरज पडणार अशी आमची विनंती साहेब. संपूर्ण गावाचं म्हणजे असं एकही अतिक्रमित नाही गावामध्ये, सर्वांकडे PR कार्ड आहे. ठीक आहे, बांधकाम परवानगी काही लोकांकडे नसतील, पण बहुतेक लोकांकडे भरपूर जणांकडे बांधकाम परवानगी सुद्धा आहे. एवढीच विनंती साहेब. पण सर्व त्या गावात झालं आणि आता एकदमच काल आपली गाडी फिरून आम्हाला रातपासून झोपा नाही साहेब. आमच्या मुलाबाळाचे शिक्षण कसे व्हायचे, आम्हाला तेवढीच जागा आहे साहेब. आम्ही तिथं हॉटेल व्यवसाय करून आमचं चरित्र चालवतो साहेब. आता असं झालं, आम्हाला कुठे जाऊन काय साहेब, आमच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला योग्य ते न्याय द्या. जो है हमारे माजी उपमहापौर साहब विजू भाऊ, उन्होंने जो बात रखे
और हमारे बड़ू बहू ने भी जो बात रखे हम उससे सहमत है। ये जो मांग है सबकी एक ही मांग है, और ये हमारे जो यूनुस पटेल ने, बड़ू बहू ने और अपने विजू बहू ने जो बताए, ये यही सबकी मांग है सर कि लोग बहुत परेशान हैं। और अभी तक 100 फीट का जो ले लिए थे, अब उनको पहले जब 100 फीट का करे G20 के टाइम में उनको सबको पेमेंट दिया गया, उनको टाइम दिया गया, लेकिन अब जो है एकदम ऐसी दहशत के जैसा लोग रात में डर गए सर। कल अनाउंसिंग करके जो 4 बजे जो गाड़ी फिरी साउंडी से लेके हरसुल तक, तो लोग सो नहीं पा रहे थे रात में, सब रोड पे थे पूरे। हमने पीआई मैडम का फोन आया कि भाई क्या है, कुछ गड़बड़ होने वाली है क्या? हम बोले भाई देखो, हम ये जो है कमिश्नर साहब के निर्णय के साथ है, कोर्ट के निर्णय के साथ है, लेकिन लोगों के जो पीआर कार्ड है, मस्जिद है, दरगाह है, मंदिर है, ये पुराना ऐतिहासिक गांव है, तो हमको न्याय मिलना चाहिए। क्या ऐसा नहीं है कि हाईकोर्ट ने ऑर्डर दे दिया और हमारे आज बाल बच्चे कहाँ रोड पे लेके जाएंगे? आज ये जो अवताड़े साहब ने जो बात करे, हकीकत ये है कि उसमें ही रहते हैं और उसमें उनके बाल बच्चे ये करते हैं। नीचे होटल है, ऊपर वो रहने को है। हमारे वो बड़ौदे साहब का उतना ही घर है, जो पहले आधा कट गया, वो जो पेमेंट मिला, घर में डिस्प्यूट चालू है, वो पेमेंट भी प्लॉट नहीं ले सके आज तक। तो ऐसे बहुत से मसले हैं सर। तो आपके पास हमारी ये रिक्वेस्ट है कि हाथ जोड़ के विनंती है कि हमारे दुख में आप भी शामिल रहे, ये तो हमारी विनंती है सर। आप समझ के लो और हमारे गांव को न्याय दो सर। हम आप जो भी निर्णय लेंगे वो हम मान्य करेंगे। 100 जे अतिक्रमण हटवले गेले त्यावेळेस हनुमान मंदिरसाठी जागा आपली शासकीय ते अजूनही ते झालेलं नाही आणि आता हनुमान मंदिरला एक पहिली जागा शिकत आणि ते 300 वर्षापूर्वीचं ग्रामदैवत आहे। आता ते कुठं ठेवायचं काय ठेवायचं याची सुद्धा मला हे ठेवायचं कोण त्या हिशोबाने संस्थेचा तुम्ही विचार करावा असं गावकऱ्यांना आणि आमचं सर, आज जो हरसुल गांव वालों के साथ आपकी मीटिंग हुई, क्या क्या मुद्दों पर लेकर उनसे चर्चा की? आज जो हरसुल गांव जो छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका हद्दी में है, वहाँ पे हम अतिक्रमण और अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची जी कार्यवाही आहे, ते कार्यवाहीमध्ये जे अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या गोष्टीला रितसर प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही कुठलाही पाडापाडी करणार नाही। रितसर प्रक्रिया म्हणजे त्याला व्यवस्थित मार्किंग करून, मोजणी करून, त्यांची किती क्षेत्र जातं, कोणाची जातं, आणि त्यावेळेस त्यांना रितसर प्रक्रिया केल्यानंतरच त्यांचा तोडणार आहे। परंतु ज्यांचा बांधकाम परवानगीच नाही, त्याला कुठलाही परवानगी घेतलेली नाही आहे, असे सर्व बांधकाम, विशेष करून निवासी जर असेल, फक्त निवासी असेल आणि त्याच्यामध्ये खाली मकान आणि वरती दुकान जर असेल, असे सर्व बांधकामांना ऑगस्ट 15 पर्यंत, कोणत्याही बांधकामांना, अनाधिकृत बांधकाम जे जमीन तुमची आहे परंतु रितसर परवानगी घेतलेलं नाही आहे, असे बांधकामांना ऑगस्ट 15 पर्यंत, त्यासुद्धा कोणती अनिवासी, म्हणजे अनिवासी असेल ते पूर्ण उद्याच तुटणार आहेत, परंतु जे निवासी आहे त्याला ऑगस्ट 15 पर्यंत मुभा दिला जाणार आहे। आणि त्यामध्ये गावामध्ये मस्जिद आणि मंदिर जे आहे, त्या सर्व आम्ही मस्जिद कमिटी, मंदिर कमिटी यांचा सोबत चर्चा विनिमय करूनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे। त्यापर्यंत कुठलाही हात आम्ही रिलीजियस प्लेसेसवर आम्ही लावणार नाही। सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या शहराचा विकास करायची आहे, आम्ही त्या गोष्टी करणार आहे। आणि इसमें वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी, इनामी जमीन, ये भी कुछ बातचीत हो रहा है सब। वकफ प्रॉपर्टी जर असेल, जोपर्यंत वकफची NOC जर मिळाला आणि वकफची नियम जर पालन करत असेल आणि 100% त्यांना आम्ही गुंठेवारी सुद्धा करणार आहे, तो बांधकाम आम्ही असेच बांधकाम पाडणार आहे ज्या बांधकाम आम्ही नियमानुकूलच करू शकत नाही, ते रस्त्यामध्ये येतात, असेच मात्र आम्ही तोडलं जाणार आहे। अन्य बांधकामांना गुंठेवारी किंवा रेग्युलरायझेशन करण्याचा मुभा आहे आणि तो अगदी सोपा करण्याच्या अनुषंगाने कॅल्क्युलेटर ही
आम्ही वेबसाईटमध्ये टाकलं जाणार आहे, जे स्वतः कॅल्क्युलेट करू शकतात किती रक्कम होतो, जेणेकरून कुठलाही दलालांचा बळी पडता कामा नये. प्रत्येक आर्किटेक्टला सुद्धा त्यांची ठराविकच रक्कम घेण्याचा त्यांना मुभा आम्ही देतोय, जेणेकरून आता या सर्वमध्ये कोणीही लोकांच्या लुबाडायचे नाही असेही डायरेक्शन्स आम्ही टाउन प्लॅनिंगच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांना दिलेला आहेत. अन्यथा त्यांचा आर्किटेक्ट लायसन्स सुद्धा आम्ही रद्द करू. आणि इनामी जमीन जो सरकारी जमीन आहे, जे क्लास 2 लँड आहे, त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांचा NOC घेतल्यानंतरच ते पुढील रेग्युलरायझेशनचं करू. परंतु त्या क्लास 2 लँड जरी असेल, इनामी जमीन असेल, तो रस्त्यामध्ये येत असेल, तो आम्ही इमिडिएटली त्या ठिकाणी पाडण्याचा कारवाई करणार. हां, त्या ठिकाणी असलेलं सर्व निवासी इमारतींना ऑगस्ट 15 पर्यंत आपण मुभा देण्यात आलेले आहेत. माननीय न्यायालयानेच मुभा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर रितसर प्रक्रिया करूनच आपण कारवाई करणार. यानंतर की ह्यापुढे जिथंही आम्ही कारवाई करणार आहे, पहिला माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मान्य सर्व आमदार यांनी सर्वांनी, लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तोडायला जाणार आहे, पहिलंच एक दिवस पूर्वीच, किमान एक दिवस पूर्वी त्या ठिकाणी, म्हणजे इट कॅन टेक, म्हणजे आम्ही 3-4 दिवसापूर्वी पण येणार, त्या ठिकाणी व्यवस्थित मोजणी करून त्या ठिकाणी लँड रेकॉर्ड सोबतही आम्ही ठेवणार आहे आणि सर्वेअर पण आम्ही सोबत ठेवणार आहेत. आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत आणि आमच्या टीम येऊन पहिलं मार्किंग करणार आणि त्या ठिकाणी इंडिकेशन करणार आणि सर्व लोकांची विचारणार बांधकाम परमिशन आहे किंवा नाही. नसेल मग जे रोडमध्ये येत असेल ते तोडलं जाणार. बांधकाम परवानगी असेल, ते रोडमध्ये जरी येत असेल तर आम्ही त्यांना रितसर वेळ देणार आहे, त्याला प्रक्रिया करणार आहे, त्यांचा संमती घेतल्यानंतरच पुढील कारवाई करणार आहे. सर, ओल्ड सिटी में कार्रवाई होने वाली है? अभी हमारे पास टीम जैसे जैसे हैं, पहले 60 मीटर्स, फिर उसके बाद 45 मीटर्स, 36 मीटर्स, ऐसे रोड विड्थ के हिसाब से हम प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी इलिगल बिल्डिंग परमिशन्स आहे किंवा बिल्डिंग परमिशनच घेतली नाही आहे, अतिक्रमण आहे, तो सर्व निष्कासित करणार आहे. सर, शेवटचा प्रश्न असा आहे, जी TDR आपण याच्या अगोदर दिलेला आहे मालमत्ता, तिला अतिक्रमण आता सध्या पण आहे, याच्यावर कधी कारवाई होणार? जे ऑलरेडी TDR घेतलं म्हणजे तो आमची जमिनी झाली. आमची जमिनीवर केलेलं बांधकाम म्हणजे तो अतिक्रमण आहे. तो अतिक्रमण कधीही काढू आम्ही, त्याला काय नोटीस पण देण्याची गरज नाही. तो आमची कटकई गेट परिसरामध्ये TDR दिलेला आहे आपण 5 वर्ष अगोदर, तर तिथे अतिक्रमण आता बही काढले. यादी दीजिए, हम कार्रवाई करेंगे. सर, आपने टैक्स में छूट दे दी सर अभी तक के, गुंठेवारी में कुछ कम होने वाला है क्या? तो गुंठेवारी के वास्ते ही हम प्रॉपर्टी टैक्स में छूट दिए सो हैं, क्योंकि गुंठेवारी में ऑलरेडी कम रकम है. एक बाजू से जिन लोगों को मुझे उनके सम्मति से उनकी जमीन लेनी है, उनको भी मुझे पैसा दे के ही देना है. कोई लोग फुकट में देने के लिए तैयार नहीं है, क्योंकि आपने अभी अभी देखा एक भाई साहब ने तो हम पैसा दो पैसा दो पैसा दो तो फिर तो ठीक है, उनको पैसा तो हम देंगे, लेकिन उनको ये गुंठेवारी प्रक्रिया, वो जो आए हुए पैसे हैं तो वो शहर के विकास में ही खर्च किया जाएगा. और विशेष करके जो प्रॉपर्टी टैक्स में बहुत सालों से लोगों ने लोगों को गुमराह किया था कि भरो मत, हम देख लेंगे, वो कर लेंगे, और इस चक्कर में गुंठेवारी भी नहीं किए, प्रॉपर्टी टैक्स भी नहीं भरे. अभी गुंठेवारी करने के लिए प्रॉपर्टी टैक्स का रकम, बकाया रकम पूरा भरना जरूरी रहता है. अब ये पूरा भरने में क्या है कि टैक्स है, जो नॉर्मल टैक्स है 1000 रुपये, वो ब्याज से, चक्रव्याज से ये बढ़ के वो बन गया 50,000 लाख रुपए. तो अभी बहुत गौर गरीब जनता की क्या रहती है, 1000 रुपये 2000 रुपये टैक्स रहती सालाना, तो उसकी ब्याज ही बहुत हो गई. तो वो ब्याज में 95% टैक्स नहीं मिल रहा है करके सुविधा नहीं दे रहे. इस चक्कर व्यू में फंसने से अच्छा ये कहीं ना कहीं ये चीज़ें खत्म होनी चाहिए. त्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व टॅक्स कलेक्टरना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. रात्रीच्या विशेष करून संध्याकाळी 6 वाजल्यानंतरही काम करायचं. आमचे कार्यालय 10 वाजतापर्यंत आता सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशेष करून जोनल ऑफिस में जो प्रॉपर्टी टैक्स है, अभी आपके स्मार्ट मोबाइल से गूगल पे से ही भर सकते हैं, और अगले 4-5 दिन में हम अपने व्हाट्सएप से भी प्रॉपर्टी टैक्स भर सकते हैं. ऐसा सुविधा हम निर्माण कर रहे हैं. तो आपको टैक्स भरने के लिए हमारे तक आने की ज़रूरत नहीं है. तो आपको परसों से, मतलब जुलाई 15 से आपको घर बैठे ही टैक्स भर सकते. किसी को अगर
हमारे प्रॉपर्टी जोनल ऑफिस में आके भरने का है तो हम हमारे ऑफिस शाम में 10 बजे तक खुली रहेगी और हमारे ऑफिस शनिवार रविवार और वो भी खुली रहेगी। सर सावंगी का क्या सावंगी का जो न्याय वही सेम न्याय सावंगी का भी है। सर इसी के साथ शहर में कुछ जगहों पर पार्किंग नहीं होने की वजह से लोग गाड़ी रोड पर खड़े करते हैं, उनके लिए क्या? उनके लिए तो गाड़ियां उठाएंगे जो इलीगल पार्किंग जगह में है। तो हमारे एक सर्विसमैन का फौज है नागरी मित्र पथक, वो है ना डेवलपमेंट प्लान में जहाँ जहाँ पार्किंग रखा हुआ है तो वहीं पे पार्किंग करना, रोड पट्टी के बाहर पार्किंग करना। रोडों में पार्किंग करेंगे तो गाड़ी उठाए लिया जाएगा और उसको पेनल्टी लगा के वापस दिया जाएगा। सर टीडीआर को लेके अभी आप देखें कि लोगों में कंफ्यूजन है, वो बोल रहे टीडीआर नहीं पैसे चाहिए, क्या वजह है, क्या कंफ्यूजन है? कंफ्यूजन नहीं है, इसकी जो मार्केटिंग जो है जी इससे लिंक्ड ही यही लोग है। क्या है कि अभी जब हम 5200 जब हम गिराए तो इसमें जो बहुत सारी इमारतें बिल्डिंग पर मतलब 100% बिना परमिशन के। तो मतलब अगर जब बांधकाम परमिशन 1.1 FSI से अगर ज़्यादा बांधकाम करना है तो उसके लिए एंसिलरी या टीडीआर है। अभी बिना परमिशन से लोग बनाते जा रहे, दबादब फटाफट बनाते जा रहे हैं, तो फिर लोगों को टीडीआर की कोई महत्व ही नहीं है। यही पुणे में तो 125% में बिकती है टीडीआर। क्यों? वहां पे बिल्डिंग परमिशन की इतनी सख्ती बरकाई जाती है, हमारे शहर में उतनी सख्ती बरकाई नहीं गई थी। अभी ये अपने हमारे कार्रवाई की दास्ती में अभी सब लोग बिल्डिंग परमिशन लेने के लिए आएंगे। सब लोगों की अभी बड़े बड़े इमारत बनाने के लिए टीडीआर की जरूरी होगी। अब टीडीआर किसके पास रहेगा? जो जिसके रास्ते में जमीन जाएंगी तो उनकी टीडीआर रहेंगी। अगर उनको टीडीआर मिल जाएगा तो उनके पास आगे मार्केट बढ़ने वाला है। मोहल्लों के अंदर गुंठेवारी कैंप लगेगी सर? बिल्कुल बिल्कुल। हम तो उलमा मौलाना फिर हर मंदिर ट्रस्ट से बात कर रहे हैं क्योंकि वहाँ पे लोग आते हैं। हम महापालिका ने भी रिक्वेस्ट किया भी वहाँ पे अगर कर सकते हैं, वहाँ पे जो सोशल एक्टिविस्ट हैं, वहाँ पे जो हमारे माजी नगर सेवक हैं, वो सब कैंप लेने की हमारे रिक्वेस्ट की। जहाँ जहाँ आप 100 से जो ज़्यादा लोग वहाँ पे सब कागजात वगैरह इकट्ठा करेंगे, हम वहाँ पे हमारा कैंप लगा के लोगों को सलाह दे के उनकी जगह पे ही सर्टिफिकेट देने की व्यवस्था हम कर रहे हैं।